हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात नारळी भात. आणि पहिली गोष्ट, नारळी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला तर मग आपण पाहूयात आपण काय काय घेतलेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, 1 वाटी मी भात घेतलेला आहे. तांदूळ आपलं बासमती तांदूळ घेतलेला आहे तुकडा. तो मी 15 ते 20 मिनटं भिजवून ठेवला होता. 1 वाटी घेतलेला आहे. त्याचप्रमाणे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं खोन. त्याचप्रमाणे आपण 1 वाटी गूळ घेऊयात. जसं तांदळाचं प्रमाण आहे त्याचप्रमाणे आपल्याला सगळं घ्यायचं आहे. आणि एका छोट्या वाटीमध्ये तुम्ही बघू शकता वेलची, दालचिनी आणि लवंग घेतलेलं आहे. हे आपल्याला मेन हवंच आहे या भातासाठी, तर आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात. आणि मग आता आपण ह्याच्यामध्ये भात घालूयात जो भिजवून ठेवला होता. आणि ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला काही नको, आपण पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. आणि मग आपल्याला ह्याच्यामध्ये तुपामध्ये आपल्याला भात छान फ्राय करून घ्यायचं आहे. असं हे फ्राय करायचं की ह्याचं म्हणजे कलर वगैरे बदलायचं नाही, आपल्याला जस्ट तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपण इथे 1 वाटी ओला नारियल घालूयात. आपल्याला नारळी भात बनवायचा आहे तर आपल्याला नारियल हवाच. ते पण आपण मिक्स करून घेऊयात व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता, हा नारळी भात खूप छान लागतो टेस्टला आणि खायला खूप छान लागतो. नक्की ट्राय करा. जसं मी सांगते त्या पद्धतीने कुकरमध्ये पण खूप छान बनतो. काही चिकट नाही, चिवट नाही, काही नाही. मस्त सुळसुळीत आणि सॉफ्ट एकदम मस्त. आणि ते मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, बेदाणे, बदाम आणि काजू. तुम्हाला जे आवडतील त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. चला तर मग हे पण मिक्स करून घेऊयात आपण. आता ह्याच्यामध्ये आपण 1 वाटी गूळ घालूयात. ते पण आपण व्यवस्थित छान मिक्स करून घेऊयात. तुम्ही बघू शकता सगळं मी 1 वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे. आणि जी वाटीने घालते आहे मी जे सगळे हे त्याच वाटीने मी सगळं घेतलेलं आहे. तुमच्याकडे जो भांडा असेल तुम्ही त्याच मापाचं तुम्ही प्रमाण घेऊ शकता. तर इथे मी सुंठ पावडर घेतलेली आहे, थोडीशी वेलची पावडर घालते आहे. आणि इथं आपण हे जायफळ किसून घालूयात, कारण गूळ आहे तर जायफळ हवाच आहे. तर चला मग चिमूटभर आपण जायफळ पण किसून घालूयात. तुमच्या ह्यानी तुम्ही घालू शकता. तर बघू शकता इथे आपलं सगळं मस्त झालेलं आहे. मिक्स करूयात. आणि जो आपल्या इकडे गरम पाणी ठेवला होता मी 1 वाटी तांदळासाठी मी 2 वाटी पाणी बॉईल करायला ठेवला होता. तुम्ही बघू शकता आपलं पाणी छान बॉईल झालेलं आहे. आणि इथे मी मस्त मिक्स करून घेतलेलं आहे. आणि हे विसरली मी व्हिडिओ, आपलं हळद, 1 चिमूट हळद घातली होती, जेणेकरून आपल्या भाताचा कलर खूप छान येईल. तर तुम्ही चिमूटभर हळद नक्की घाला. मी तो व्हिडिओ हे करायला स्किप झालं माझ्याकडून. तर तुम्ही बघू शकता इथे मी 1 शिटी दिलेली आहे आपल्या भाताची. आणि भात एकदम छान झालेला आहे आपला, एकदम छान झालेला आहे. कुठेही जळलं नाही, चिपकलं नाही. तर 1 शिटी पुरेशी आहे, कारण आपला भात छान भिजलेला पण असतो, पाणी गरम असतो, त्याच्यामुळं 2 ते 3 शिटी द्यायची गरज नाही. 1 ह्याच्यामध्ये तुमचं होऊन जातं. आणि मग जे बाकीचं वाफेवर शिजून जातो राईस तुमचा. तर बघू शकता खूप छान झालं. आणि सुगंध इतका भारी दळवरत होता की मला कंट्रोलच होत नव्हता. तर मग देवाला प्रसाद दाखवलेले आहे. आणि बघा तुम्ही व्हिडिओ खूप छान झालेला आहे. तर तुम्हाला दाखवलेलाच आहे, तुम्हाला मी दाखवते पण हे करून की आपला राईस कसा झालेला आहे. नारळी भात तुम्ही पाहू शकता, मस्त सुरसुरीत मोकळा छान झालेला आहे. आणि ह्याच्यामध्ये कोणताही राईस न वापरता आपला बासमती राईस, आंबे मोहर वगैरे तुम्ही वापरू शकता. चिकट राईस वापरू नका, जेणेकरून आपला भात चिकट होईल. थँक्यू. एन्जॉय.